भाजप अधिवेशनात अमित शहांचा शरद पवारांच्यावर निशाणा साधण्यात आलाय। भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर शरद पवारांवर अमित शहांनी टीका केली। शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याचा आरोप अमित शहांनी केलाय। तर विधानसभेला सत्ताधाऱ्यांची टीका करण्यात आली। तर विधानसभेला सत्ताधाऱ्यांची टीका पवार केंद्रित राहणार हे मात्र यावरून आता स्पष्ट होतंय। अमित शहा यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली। शरद पवार हे राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार अशी टीका अमित शहांनी केली। ही टीका करताना अमित शहांना अजित पवारांवरील आरोपांचा सोयीस्कर विसर पडला। विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांचं लक्ष हे शरद पवारच असतील हे स्पष्ट झालंय। भाजपच्या अधिवेशनासाठी पुण्यात आलेल्या अमित शहांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला। शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार असल्याची टीका अमित शहांनी केली। शरद पवारांनी भ्रष्टाचाराला घटनात्मक स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अमित शहांनी केलाय। इस देश में कोई भी सरकार में भ्रष्टाचार को संस्थागत करने का काम, इंस्टीट्यूशनलाइज करने का काम अगर किसी ने किया तो शरद पवार आपने किया है, मैं डंके की चोट पर कहकर। शरद पवार 10 वर्ष कृषी आणि सहकार मंत्री होते। त्यांनी 10 वर्षाच्या काळात साखर कारखान्यांच्या टॅक्सचा मुद्दा का सोडवला नाही असा सवाल ही शहांनी केलाय। अब कृषि मंत्री सहकारिता मंत्री थे, 10 साल तक 10,000 करोड़ का इनकम टैक्स का प्रश्न आप सॉल्व नहीं कर पाए थे। मैं सहकारिता मंत्री गया, मोदी जी के पास फाइल लेकर गया, 1.5 मिनट में 10,000 करोड़ का साखर कारखानाओं का काम नरेंद्र। अमित शहांच्या टीकेला राष्ट्रवादी शरद पवार पक्षानेही उत्तर दिले। शरद पवारांवर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही, म्हणून अमित शहांनी शरद पवारांवर टीका केल्याचा टोला राष्ट्रवादीने लगावलाय। पवार साहेबांच्यावर टीका करत असताना पवार साहेबांच्यावर टीका केल्याशिवाय महाराष्ट्रात हेडलाईन होत नाही, एवढ्या फक्त क्षुल्लक आणि बालिश दृष्टिकोनातून आजच त्यांचं हे स्टेटमेंट आहे। मला असं वाटतं की त्यांचं स्टेटमेंट त्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र, बिहार, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये मोठे मोठे भ्रष्टाचारी नेते फोडून आपल्या बरं घेतले, ते एकूण पाहता हिंदीतली जी म्हण आहे की सो चुहे खाके दिल्ली चली हज को। अमित शहांनी केलेल्या टीकेवर अजित पवारांनी कानावर हात ठेवलेत। अमित शहा आज पुणे दौऱ्यावर त्यांनी शरद पवार की उद्धव ठाकरे अशी टीका केली। औरंगाबाद फॅन क्लबचे सदस्य नेते जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि भ्रष्टाचारांचे सरदार जे आहेत ते शरद पवार यांना असं टीका केलेली। मला काहीच माहिती नाही। मी अजून सकाळपासून पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये मी नक्की ते काय बोललेले आहेत ते ऐकल्यानंतर, मी ते स्वतः पाहिल्यानंतर मी त्याच्यावर रिएक्शन। गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर घराणेशाहीचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। त्यानंतर काही दिवसांनी अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेले। ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या अजित पवारांना भाजपनं पावन करून घेतलं। शरद पवारांवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसताना ते दोषी कसे काय होऊ शकतात असा सवाल विरोधी पक्षातील नेते करतायत। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।